नंबर क्रमांक आम्हाला पर्यंत सांगा. 9081 फॉर्च्युनर गाडी आहे, मंडपामध्ये आहे. त्या गाडीवरती डायरेक्टली चेंडू पडला, षटकार एखाद्या वेळेस आला तर मात्र पारितोषिक 1000 रुपयाचं आहे. क्या बात आहे, आगळा वेगळा पारितोषिक. आणि पुढचं नाही बोललेलंच बरं, उगाच गाडीचे मालक असतील, लेणे के देणे नको. दादा राहू दे, काय हरकत नाही. मदत तुम्ही बक्षीस जो ठेवलाय तो जबरदस्त आहे. बोनेटलाच षटकार पडलं तर बरं होईल, त्याच्या पुढे जाता कामा नये. बोनेटवरच पडेल. आणि त्यांनी पण बरोबर गाडी देखील सेंटरला लावली आहे. फ्लॅटेट, हा फ्लॅटेट आला तर होईल काहीतरी, असं होणार नाही. त्यांचा काहीतरी इशारा, दादा तुमचा इशारा काही समजला नाही आम्हाला, तुम्ही इथे येऊन सांगितलं तर बरं होईल. हा गाडी पुढे घ्या, तेच आम्ही सांगतो. गाडी पुढे घेतली तर त्याच्यावरती बॉल येईल, तर थोडं सहकार्य करा. आपण तिला थोडीशी पुढे घ्या. थँक्यू दादा, तुम्ही बरोबर माहिती आम्हाला दिली. ओव्हर द विकेटने गती कमी केली होती. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बासमन अंपायरचा इशारा दरम्यान कुठलाही आला नाही, अर्थातच लेग पायचा इशारा आता मात्र आमच्यापर्यंत आला. थोडासा वेग येतात अंपायर देखील, एक्झॅक्टली बघतात चेंडू कुठे ब्रश झाला, बॅटला ब्रश झाला की बॉडीला ब्रश झाला. खूप चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते आणि अंपायर देखील भरपूर मेहनत घेत असतात. मित्रांनो, तुम्ही अंपायरला रिस्पेक्ट करा, तुम्ही चांगले खेळाडू होऊ शकाल, मग अंपायरने दिलेला निर्णय मान्य करायला शिका. ओव्हर द विकेट, आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू या दरम्यान बॅटच्या संपर्कात एक्झॅक्टली जर बघितला तर आला नाहीये. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा आपल्यापर्यंत लेग बाईचा आलाय. संघाची धावसंख्या या दरम्यान 1 न पुन्हा एकदा पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 29, 29 इन बोट. पुढच्या दोन्ही टीमना सज्ज राहायचं आहे. वाघविल टीमचे कॅप्टन आपण सज्ज ना, कासरवडे टीमचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. श्रीकांत दादा बोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता व्हेरिएशन देखील आपल्याला पाहायला भेटले या षटकामध्ये. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा इशारा अंपायर झालाय. एकूण 2 ओव्हरचा सांघिक खेळ कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हर अखेरीस आपल्याला संघाची धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती 15ची सरासरी मेंटेन ठेवली आहे प्रति षटकामागे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या दरम्यानची 30 धावसंख्या. धावा फलकावरती बिन गडी बाद 30 अशी धावसंख्या. तर राहुल भोईर आपल्याला थांबवतोय मी. वळूया आपण स्वागत सत्कार सामन्याकडे. नुकतंच आगमन झालेलं आहे. रणजी स्पोर्ट्स संघाचे सर्व आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच ठाणे परिसरामधील एक भव्यदिव्य स्पर्धा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. असे त्या स्पर्धेचे सर्व आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार श्रीकांत भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना सन्मानित करायचं आहे. बिग बर्ड ऑफ राहणार चिराग माले, आपणास विनंती असेल का आपण आपल्या शुभ हस्ते श्रीकांत भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. श्रीकांत भोईर साहेबांची एक भव्यदिव्य स्पर्धा, नामांकित स्पर्धा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. त्यांची उपस्थिती इथे लाभलेले आहे आणि त्यांचा सन्मान आयोजन कमिटीचे ऍक्टिव्ह मेंबर चिराग माले यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. हे आपण पाहू शकता. मायाची शॉल, त्यानंतर प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. हे सन्मान चिन्ह नेहमीच श्रीकांत भोईर साहेबांना या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर बोलूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच श्रीकांत दादा भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त स्पर्धेच्या आयोजक आणि आता मात्र ते स्वतः इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा मात्र सामना सुरू होतोय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा धावा पलकावरती आहेत. एकूण 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. अक्षय ठेटे, तिसऱ्या षटकामध्ये वेळ कमी खर्च करावा, या गोष्टीची नोंद घ्या. दरम्यान पहिला चेंडू ऑनड्रायचा हा फटका. ऑन साइडला खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट. अजूनही झोप झाली की नाही झाली हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला नानकर संघाच्या सर्व खेळाडूंवरती. किती चुका करणार अजून या मॅच मध्ये. ही तिसरी चूक आपल्याला पाहायला मिळते. जिथे 2 धावा कदाचित वाचू शकल्या असत्या, कदाचित 3 देखील वाचू शकल्या असत्या, तिथे मात्र पूर्णच्या पूर्ण 4 धावा दिल्यात. खराब फिल्डिंग. तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. चेंडू 2 पायांच्या मधून फरार, चौकार. धावसंख्या 34. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते.
ओव्हर द विकेट. आताचा मात्र चेंडू चांगला आहे, चांगली गोलंदाजी. पहिल्या दिवसाचा जर आपण विचार केला तर जय हनुमान सरवली टीमची फिल्डिंगचा तुम्ही स्टँडर्ड बघितला असेल. निवा पाटीलनी पकडलेला झेल, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटला आणि चांगली उल्लेखनीय कामगिरी त्यांची झाली आणि त्याच्या जोरावरती तो संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. ओव्हर द विकेट. साक्षेप करण्याचा प्रयत्न होता, लाईन या दरम्यान चुकीची आहे. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचा आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 35. 35 धावा धावाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना 30 रक्ष थेटचं चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक प्रेक्षणीय मॅच आणि मान्यवरांचं देखील शुभागमन. गती कमी केली व पिच बॉल फटका देखील तेवढाच चांगला आपल्याला पाहायला मिळतो. फ्लॅट एटा फटका जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड ऑफच्या दिशेनं हा दमदार षटकार. दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे जयवंत पाटील साहेबांचे सुपुत्र श्रीधर जयवंत पाटील साहेबांचं. त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ठाणे महेंद्र पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सदस्य पंचायत समिती भिवंडी, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स राहुल भोईर सर. भरपूर काही आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या. थँक्यू सो मच धुमाळ सर. चुका होत असताना नानकर टीमच्या माध्यमातून जिथे सिंगल तिथे डबल, जिथे डबल तिथे 4, अशा भरपूर चुका आपल्याला पाहायला भेटल्या. मात्र अजूनही वेळ गेला, इथं मात्र सावरावं लागेल टीमला, इथं जिम्मेदारी घ्यावी लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 43. गोलंदाजी मात्र चांगली आहे. गुड बॉय किंवा दिवी टीमकडे या गोष्टीचा विचार करावा लागेल सेकंड इनिंग मध्ये. ओव्हर द विकेट. या दरम्यानचा हा चेंडू चांगला होता. लेग बिफोर विकेट साठी अपील देखील केली जाते. LBW फलंदाज बाद. विकेट हा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. परफेक्ट डिसिजन, अप्रतिम तुम्हाला नक्कीच डिसिजन पाहायला भेटला. LBW साठी तुम्हाला पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले दाखवलं जाईल. सुंदर टेलिकास्ट देखील आणि हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो. बरोबर मिडल स्टंप वरती पकडले गेले आणि अंपायर देखील सांगत असताना की आता बॅट्समनला इथनं परतावा लागेल. खेळाडू बाद. आता धावसंख्येचा जर विचार केला तर 43 धावसंख्येची जी भागीदारी होती ती मात्र उल्लेखनीय आपल्याला पाहायला भेटली या महत्वाच्या मॅच मध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेच. सागर भोईर अष्टपैलू खेळाडू सागर भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अक्षय ठेटे या दरम्यान तिसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केलं जाईल. आजचा सलगचा 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सभापती चषक 2021 ओव्हर द विकेट. संयमानं क्रिकेट खेळत असताना सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, स्वतःवरती संयम देखील असणं गरजेचं आहे आणि तो आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या मध्ये. अजून एक चूक बॅकअपला खेळाडू आहेत. 2 धावा इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या या दरम्यान 2 न पुढे जाते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा फलकावरती एकूण धावसंख्या 45. 15च्या सरासरीनं या दरम्यान या धावा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठ्या संख्येनं मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. डेज देखील मात्र भरपूर सुरू आहेत आणि डेजच्याच माध्यमातून आजचा जर विचार केला तर आज देखील प्रॉमिस डे आहे. प्रॉमिस प्रत्येकाला केला असेल. ज्ञानेश्वर मुकादम देखील आम्हाला सकाळी प्रॉमिस करत होते की आम्ही अजून चांगली सुधारणा करू आणि चांगली स्कोरिंग करू. मग आता क्रिकेट लव्हरचा जर विचार केला तर क्रिकेट